नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मागील 3-4 भाग परमानंद प्राप्ती या शीर्षकाखाली समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आपल्याला कळालं की परमानंद ही जी अवस्था आहे ही आपल्या मूळ चैतन्याकडे, म्हणजे आपलं जे स्वतःचं अस्तित्व आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, ज्याला ब्रह्म म्हणतो, त्याच्याकडे परमानंद ही अवस्था आहे. किंवा परमानंद अवस्था म्हणजेच आपला आत्मा. फक्त आता तो आपल्याला अनुभवायचा आहे, म्हणून हा सगळा विषय समजून घेण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आध्यात्मिक व्हा किंवा आध्यात्मिक असणं ह्याचा फायदा किंवा अध्यात्म हे जीवनाचं सार असं सांगण्यामागचं कारण ज्या आपल्या या सगळ्या थोर संत विभूतींनी सांगून ठेवलं आहे किंवा सांगतायत, त्याच्या मागचं एकच कारण, जो नरजन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या नरजन्मामध्ये स्वतःची अवस्था आत्मस्वरूप आहे हे कळणं, हेच जीवनाचं साध्य किंवा जीवनाची सार्थकता त्याच्यातच आहे. पण मग आता ते अनुभवायची खूप अवघड आहे किंवा अवघड वाटते आहे. ह्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे तो समजून घेणं हा सगळा मोठाचा मोठा विषय आहे. ज्या प्रपंचात आपण स्वतःला अडकवून घेतलेलं असतं ते आता कुणी कुणाला कुठं अडकवून घेतलं ह्या विषय थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. की जो अडकलेला आहे तो कोण आहे? तो आहे जीव, ज्याला आता आपण अज्ञानानं मी म्हणतो. स्वतःला माझं अस्तित्व आपण जीव ह्या स्वरूपात या देह माध्यमातून जो जीव या जगाला अनुभवतोय किंवा भोगतोय, असा जो जीव आहे त्यालाच मी म्हणतोय. आणि तो असंख्य विषय गोळा करून येतो जन्मजन्मांतरातून, आणि तो अनुभवण्याचा किंवा भोगण्याच्या प्रक्रियेमध्ये हे जीवन चालू आहे. असा एक बेसिक कन्सेप्ट अध्यात्म क्षेत्रातील, अध्यात्मातल्या जे तज्ज्ञ आहेत, जे मोठमोठे संत होऊन गेलेले आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की जो जीव म्हणून आहे त्यांनी ह्या सगळ्या भौतिक जगातील विषय वासनेला तो अडकवून बसलेला आहे. प्रत्यक्ष त्या जीवाचं अस्तित्व हे कुणामुळे आहे हे त्या जीवाला कळत नाही आहे, म्हणजे आपल्यालाच कळत नाही आहे. आपलं खरं अस्तित्व वैश्विक चैतन्य आहे, ज्याला ब्रह्म म्हणतात, हे आहे हे कळस तोपर्यंत हा जीव असंच पुन्हा पुन्हा वेगवेगळे विषय घेऊन जन्माला येणार. वेगवेगळ्या घरात, वेगवेगळ्या धर्मात, वेगवेगळ्या जातीत, सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हा जन्माला येणार आणि पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला अडकवून घेणार, काहीतरी कर्म करणार आणि सुखाची अपेक्षा ठेवणार. सुख मिळावं हाच त्याचा प्रयत्न आहे, परंतु त्याचा प्रयत्न प्रत्येक जन्मामध्ये अयशस्वी होतो म्हटलेला आहे. कारण जे काही मिळतं आहे ते तात्पुरतं आहे, ते क्षणिक आहे, ते निरंतर असं नाही आहे. हे त्याला मिळाल्यानंतर कळतं, म्हणून तो पुन्हा आणि नव्याने शोधाच्या मागं लागतो. परंतु खरं प्रत्यक्ष जो परमानंद ज्याच्या मागं तो लागलेला आहे, जे सुख आहे, जी शांतता आहे, जे समाधान आहे, जे सौख्य आहे, ते आपल्याच अंतर्यामी आपल्या चैतन्य ह्या अवस्थेमध्ये, आपला आत्मा ह्या अवस्थेमध्ये ते आहे. आणि ते आहे म्हणूनच ह्या देहाला त्याची जाणीव होती आहे, अनुभवावं वाटतं आहे. इथपर्यंत आपण समजून घेतलं. त्यामुळे आपलं खरं अस्तित्व हे वैश्विक चैतन्य आहे, ज्याला जन्मही नाही आणि ज्याला मृत्यूही नाही आहे. जन्ममृत्यू कोणाचा होतो आहे? देहाचा होतो आहे. या देहाच्या ठिकाणी कोण आहे प्रधान? तर जीव आहे. आणि जीवाला काय वाटतं आहे? स्वतःलाच स्वतःचं अस्तित्व आहे. म्हणजे जसं आपल्याला जोपर्यंत अध्यात्माविषयी माहिती नव्हता तोपर्यंत आपण स्वतःला जीवालाच मी म्हणून संबोधत होतो. तेच अज्ञान आहे म्हटलेलं आहे. की या देह माध्यमातून मला असंख्य गोष्टी मिळवायच्या असं वाटत होतं किंवा असं वाटणं, हेच मुळामध्ये अज्ञान आहे. ह्या जीव अवस्थेतून किंवा या देह अवस्थेतून साध्य काय करायचं आहे? तर माझं खरं अस्तित्व काय आहे हे समजून घ्यायचं, हेच साध्य आहे. परंतु त्या विषयाकडे न जाता आपण भौतिक जगातील विषयाला, वासनेला, त्याच्या सुखात आपण अडकून जातो आणि स्वतःला अडकवून घेतो आणि त्याच्यातच काहीतरी मिळेल का असा विचार करत करत आयुष्य संपून जातं आणि पुन्हा तेच विषय घेऊन पुन्हा जन्माला येतो. ह्या प्रक्रियेत जग हे कायमस्वरूपी, ज्याला आपण उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणतो, जर विश्वालासुद्धा उत्पत्ती, स्थिती, लय आहे, तसं देहाला उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. म्हणजे एकदा जन्माला येतो, जीवन जगतो आणि मरून जातो. जसं देह आहे तसंच हे विश्व पण आहे. ह्या साऱ्या विश्वाला कुणामुळे अस्तित्व आहे? तो आहे ब्रह्म.
तेच आहे वैश्विक चैतन्य आणि ते म्हणजेच आपण म्हणजेच आपलं खरं अस्तित्व, जे ह्या वेदांताचं सार आहे, या भगवद्गीतेचं सार आहे. या साधू संतांनी जे काही सांगितलं त्याचं सगळ्याचं सार हेच आहे की मीच ब्रह्म आहे, माझं खरं अस्तित्व हेच वैश्विक चैतन्य, जे ब्रह्मस्वरूप आहे, जे वैश्विक आहे, सगळ्यांचं एकच आहे. म्हणजे तुमचं वेगळं, माझं वेगळं, शेजारच्याचं वेगळं असं असूच शकत नाही. देह भिन्न आहेत, जीव भिन्न आहेत, जीवाच्या इच्छा, अपेक्षा, वासना भिन्न भिन्न आहेत. म्हणून जन्मप्रक्रियेमध्ये अडकलेला तो जीव म्हणजे त्याला मिळालेला जो देह, हे सगळे भिन्न आहेत. परंतु ज्याच्यामुळे अस्तित्व आहे ते आपलं खरं स्वरूप आत्मा म्हणून आहे, ते सगळ्यांचं एकच आहे. जसं आपण ऑक्सिजन घेतो, हवा ही विश्वामध्ये सगळ्यांची एकच आहे. माझ्या घरातली वेगळी, तुमच्या घरातली वेगळी हवा असं असू शकत नाही. तसंच आपलं खरं जे अस्तित्व वैश्विक चैतन्य आहे, ज्याला ब्रह्म म्हणतात, ते सगळं एकच आहे. आणि ह्या ब्रह्मामध्येच ह्या सगळ्या सृष्टीचा उगम झालेला आहे. त्या ब्रह्म ह्या अवस्थेतच त्याची निर्मिती झालेली आहे, त्याच्यातूनच निर्मिती आहे आणि त्याच्यातच पुन्हा ते लोप पावणार आहे, त्याच्याशीच पुन्हा एकरूप होणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात ब्रह्म ह्या अवस्थेतून, शक्ती स्वरूपातून, माया ह्या माध्यमातून या जगाची निर्मिती झालेली आहे आणि त्याला काही काळ अस्तित्व असणार आहे आणि पुन्हा ब्रह्म ह्या अवस्थेतच ते नाहीसं होणार आहे. म्हणजे तशाचीच ते एकरूप होणार आहे. मग वेदांत आपल्याला काय सांगतं, उपनिषद काय सांगतात, ते अस्तित्व आत्ता ह्या क्षणीसुद्धा तसंच आहे. म्हणजे मेल्यानंतर स्वर्ग नाही आहे किंवा मेल्यानंतर असं कसं काही नसून आत्ता ह्या क्षणीसुद्धा सगळीकडे ब्रह्म हे एकच सत्य आहे. बाकी सगळं तात्पुरतं निर्माण झालेलं हे जग आहे. ते जर का तुला या देहमाध्यम असताना बुद्धिमाध्यमातून जर का तुला कळालं, तर तुझं खरं अस्तित्व काय आहे ह्या विषयाकडे जर का तू गेलास, तशी जर का इच्छा झाली, तर उपनिषद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, असंख्य संतांनी सांगितलेले असंख्य वचनं, त्यांचे ग्रंथ, असंख्य अशा गोष्टी आहेत की जेणेकरून तुला त्या मूळ विषयाकडे घेऊन जाऊ शकतात. तुला फक्त इच्छा व्हायला पाहिजे. म्हणून सद्गुरू ते सांगतात. सद्गुरूंचं कार्य काय असतं की सद्गुरू म्हणतात, तू ये, तुझ्या काय समस्या असतील त्यात मी सोडवतो. म्हणजे भौतिक जगातल्या, त्यालाच अज्ञान म्हटलेलं आहे. कारण भौतिक जग आहे असं वाटणं आणि त्याच्यात मी काहीतरी सुख, शांती, समाधान हुडकणं, यालाच मुळात त्याने अज्ञान म्हटलेलं आहे. तर मी नको असलेल्या ठिकाणी जे सुख हुडकतोय, जी शांतता हुडकतोय, ती आपल्याच अंतरामी आहे हे सद्गुरूंना माहिती असतं. सद्गुरू म्हणतात, तुझ्या ठिकाणी असलेला परमेश्वर तुला माहिती नाही आहे, म्हणून तो परमेश्वर बाहेर हुडकतोयस आणि त्याला काहीतरी मागण्या करतोयस भौतिक जगातल्या. त्यामुळे सगळ्याच गोष्टीची फजिती होती आहे. प्रत्यक्षात तू स्वतः परब्रह्म ह्या अवस्थेत असूनसुद्धा तुला त्याची जाणीव नाही आहे. त्याची जाणीव करून देण्याकरताच सद्गुरू आपल्या जीवनात येतात आणि आपल्याला काहीतरी साधनसेवा करायला सांगतात. ज्या साधनेच्या माध्यमातून नको असलेल्या गोष्टी दूर झाल्या की आपल्या अंतरंगी असलेला जो आत्मा आहे, जो परमात्मा आहे, जो ब्रह्म आहे, त्याचं आपल्याला ज्ञान व्हायला लागतं. आणि मग हळूहळू आपण त्याच्याशी एकरूप कधी होऊन गेलो हेच कळत नाही. तो सगळीकडे तोच आहे, सगळीकडे ब्रह्मच आहे. मग त्याच्या आणखीन खूप बारीक बारीक गोष्टी खूप समजून घेण्यासारख्या आहेत. म्हणून तो आपण हे पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण ह्याचं सारखं हॅमरिंग व्हायला पाहिजे म्हणतात. सारखं सारखं आपण ऐकत गेलो की मग सारखं सारखं आपण त्याच विषयात राहतो आणि मन, बुद्धी, विचार ह्याची चक्र ही जी काही बाहेर जगतात जी फिरत आहेत, अकारण नको असलेल्या विषयामध्ये विषयाधीन होत आहेत, ती तिकडं न जाता आपलं खरं अस्तित्व जे काही आहे त्याचा जो शोध घ्यायचा आहे, त्याचा जो बोध घ्यायचा आहे, त्या विषयाकडे हळूहळू जायला लागतील आणि मग ती शिथिल होतील. शिथिल होणं म्हणजेच शांत होणं. शांत होणं म्हणजेच आनंदाचा अनुभव. जसं आपण आता मागच्या एपिसोडमध्ये समजून घेतलं की आपण ज्यावेळेला एखाद्या विषयात विषयाधीन होतो, एखादी गोष्ट मिळवायचा प्रयत्न करतो आणि त्या मिळाल्या क्षणापुरतं का होईना आपल्याला एकदम समाधान प्राप्त होतं. आपण म्हणतो, हां, आत्ता मला समाधान मिळालं, आत्ता मी शांत झालो. पण ते फार काळ टिकत नाही हे माहिती असतं आणि तसंच घडतं. परंतु त्या क्षणी मिळालेलं जे काही समाधान आहे ते आपल्या आत्म्याचंच असतं. त्या आत्म्याचंच ते समाधान आहे. कारण बाकी सगळे विचार करणारे जे काही चक्र आहेत, ज्याला आपण विचार, बुद्धी, मन, चित्त ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या कार्य करत असतात. त्या एखाद्या आपली अपेक्षा पूर्ण झाल्या क्षणी, त्या क्षणापुरत्या त्या सगळ्या शिथिल होतात. शिथिल झाल्या क्षणी आपल्यामध्ये असलेला जो काही आपल्या अंतरंगी असलेला जो कोणी आत्मा आहे तोच फक्त शिल्लक राहतो आणि त्याचा आपल्याला आनंद त्या क्षणापुरता अनुभवायला मिळतो.
किती सुंदर आहे समजून घ्यायला, की मग तो जर का आतच आहे आणि तो आपल्याला आनंद द्यायला तयार आहे, तर त्याच्या विषयात जर का आपण कायमस्वरूपी राहिलो तर आपण आनंद स्वरूपी होऊ शकणार नाही का? निश्चित होणार. सद्गुरू हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तू प्रत्यक्षात तुझा मूळ स्वभाव आनंद स्वरूपच आहे, परमानंद स्वरूपच आहे, परंतु त्याच्या विषयापासून तू लांब गेल्यामुळे, भरकटल्यामुळे तू तो आनंद अनुभवू शकत नाही आहेस. म्हणून काय होतं आहे, नको असलेल्या विषयामध्ये आनंद शोधणं एवढंच फक्त काय ते जीवन शिल्लक राहिलेलं आहे. मग तसं होऊ नये ही तळमळ सद्गुरूंनाच असते, त्या परमेश्वरालाच असते. म्हणूनच ह्या साधू संतांच्या रूपामध्ये, सद्गुरूंच्या रूपामध्ये तोच परमेश्वर अवतार घेऊन आपल्या सगळ्यांना जागं करण्याकरता ते आपल्याला अनेक गोष्टी वेदांतातील, उपनिषदातील सांगून आपल्याला जागं करायचं ते काम करत असतात. आपल्या खऱ्या अस्तित्वाची ते आपल्याला ओळख करून देतात. तेच आपण समजून घ्यायचं आहे. धन्यवाद.